विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल तपतीर्थदान व्रत आचरण तपतीर्थदान व्रत आचरण तपतीर्थदान व्रत आचरण गाता हरे गुण वारून ये गाता हरे गुण वारून गाता हरे गुण वारून तपतीर्थदान व्रत आचरण तपतीर्थदान व्रत आचरण तपतीर्थदान व्रत आचरण तपतीर्थदान व्रत आचरण गाता हरी गुण वारून ये गाता हरे गुण वारून गाता हरे गुण वारून कुळे त्याची वाटुली पाहते पोटे कुळे त्याची वाटुली पाहती मोठे कोळे त्याचे वाटोळे पाहते त्यातया घडती ब्रह्महत्या तया घडती ब्रह्महत्या आपुलिया पापे न सुटे सायासे बोलया पापे न सुटे सायास आपुलिया पापे न सुटे सायास बोलया पापे न सुटे सायास कोण्या काळे ऐसे निस्तरेल कोण्या काळी आईचे निष्ठरेल कोण्या काळी आईचे निष्ठरेल पोटे कुळे त्याची वाटुली पाहते पोटे कुळे त्याची वाटुली पाहते त्यातया घडती ब्रह्महत्या घडती व्हावे
येतया न घालावे भय वाहिता येतया न घालावे भय भावे साह्यतया न घालावे भय भरता गया न घालावे मुखासाठी पाहे लाभ घात फुकासाठी पाहिला घात मोठी पुळे त्याची वाटोले पाहते मोठी पुढे त्याचे वाटोळे पाहते मोठी पुळे त्याची वाटोले पाहते मोठी पुढे त्याचे वाटोले पाहते त्यातया घडते ब्रह्महत्या त्यातया घडती ब्रह्महत्या त्यातया घडती ब्रह्महत्या तुका म्हणे हित मानाया वचना 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 दुःख जाना साधे फुका सुख दुःख जान साधे तुका सुख दुःख जान साधे फुका तुका म्हणे हित मानाया वचना तुका म्हणे हित मानाया वचना तुका म्हणे हित मानाया वचना तुका म्हणे हिन मानाया वचना दुःख जाना साधे फुका सुख दुःख जान साधे फुका सुख दुःख जान साधे फुका कोटी कुळे त्याची वाटोली पाहते कोटी पुढे त्याची वाटोली पाहते कुळे त्याची वाटोली पाहते पुढे त्याची वाटोली पाहते दया घडती ब्रह्महत्या त्यातया घडती ब्रह्महत्या त्यातया घडती ब्रह्महत्या पार वार पार वेल वार कुमाई पार जय 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 पार कुमाई जय 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 पार कुमाई जय 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 पार जय 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 पार श्री हरिभक्तपरायण बाबू महाराज लोणीकर हे पुढे म्हणतील आणि त्यांना साथ करतील श्रीनिवास गुरुजी उंबरगा. तपातीर्थाटन
Oh
तपतीर्थदान व्रत आचरण तपतीर्थदान व्रत आचरण गाता हरिगुण वारून ये कोटे कुळे त्याचे वाटोली पाहती त्या तया घडती ब्रह्महत्या आपुलिया पापे न सुटे सायासे आपुलिया पापे न सुटे सायासे कोण्या काळे ऐसे निस्तरेल कोटी कुळे त्याचे वाटोली पाहती त्या तया घडती ब्रह्महत्या व्हावे साह्यतया न घालावे भय व्हावे साह्यतया न घालावे भय फुकासाठी पाहे लाभघात कोटी कुळे त्याची वाटोली पाहती त्या तया घडती ब्रह्महत्या तुका म्हणे हित मानाया वचना तुका म्हणे हित मानाया वचना सुख दुःख जाना साधे फुका कोटी कुळे त्याची वाटोली पाहती त्या तया घडती ब्रह्महत्या विठ्ठल विठ्ठल व्रत आचरण गाता हरिगुण वारून ये कोटी कुळे त्याचे वाटोली पाहती त्या तया घडती ब्रह्महत्या आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी तपतीर्थदान व्रत आचरण तपतीर्थदान व्रत आचरण गाता हरिगुण वारून ये कोटी कुळे त्याचे वाटोली पाहती त्या तया घडती ब्रह्महत्या प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले वैराग्य बलवंत
चराचरी कीर्तिमंत अलौकिक धैर्यवंत कृतऋणी भगवंत संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबाराय हे कोणी जर तप करत असेल, तीर्थ करत असेल, दान करत असेल, व्रत करत असेल, आचरण करत असेल अथवा हरीचा गुणानुवाद गात असेल तर मंडळी सहकार्य करा. साधना तो साधक करील पण सुख तुम्हाला भेटल. मंडळी याला आडवा पाय घालू नका. साधना त्याची थांबल पण तुमचा मात्र खाकानाच होईल. वा, थोडक्यात आजच्या अभंगात फुकट सुख कसं भेटतं आणि फुकट दुःख कसं भेटतं आजच्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. साधू संतांचं उभं पीक म्हणून प्रसिद्ध असलेला आपला मराठवाडा, या मराठवाड्यामध्ये विद्येचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेला जिल्हा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू रोकडोबा दादा वारकरी, सद्गुरू कारभारी बुवा वारकरी, सद्गुरू धोंडोपंत दादा आत्रे, सद्गुरू तात्यासाहेब महाराज वास्कर आदी साधू संतांच्या कीर्तनाने ढवळून निघालेला तालुका, परमार्थासाठी आतुर असलेला जिल्हा, फितूर नसलेला जिल्हा लातूर जिल्हा. आणि पुण्यपावन लातूर जिल्ह्यामध्ये परमार्थाचा उद्घोष करणारा तालुका उदगीर तालुका. आणि उदगीर तालुक्यामध्ये परमार्थ करणारी अनेक गावं, त्या अनेक गावापैकी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू नेमिनाथ, बरोबर आहे ना, नाही बेनीनाथ, सद्गुरू बेनीनाथांच्या संजीवन समाधीने पावन झालेलं तीर्थक्षेत्र. तसं गाव खूप मोठं राजकारणातलं परमार्थातलं, पण राजकारणात अथवा परमार्थात लोखंडासारखं न पघळणारं गाव लोहारा गाव. आणि पुण्यपावन लोहारा गावामध्ये 111 वर्षापासून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह स्वानंद सुखनिवासी श्री संत नरहरी महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या प्रत्यर्थ उत्सव होतोय. सद्गुरू गुरुवर्य ब्रह्मलीन ब्रह्मवासी तात्यासाहेब महाराज वास्कर यांच्या आशीर्वादाने आपल्या गावचा परमार्थ चालतोय. आणि आपल्या गावामध्ये जी परंपरा आहे आणि त्या परंपरेची उद्घोष करणारे माझे छोटे गुरुबंधू आदरणीय कृष्णा महाराज आणि कृष्णा महाराजांचा सर्व भक्त परिवार, समस्त ग्रामस्थ आपण पाठीमागे उभे राहतात. या गावामध्ये बेनीनाथांच्या गुरूंची समाधी आहे, सद्गुरू बेनीनाथांची आहे, त्यांच्या शिष्यांची आहे, अनेक साधू संतांच्या समाध्या या गावात आहेत, संजीवन समाध्या आहेत. आणि या गावाला एक वळण आदरणीय आमच्या कृष्णा महाराजांनी आणि त्यांच्या भक्त परिवाराने हे जपलंय. माझे छोटे गुरुबंधू आदरणीय महेश महाराज माकणीकर यांनी मोठ्या आग्रहाने ही सेवा मला सांगितली की मग कृष्णा महाराजांची त्यांच्या भक्त परिवाराची इच्छा आहे की तुम्ही एखादा 111वा उत्सव आहे, अनेक फडकऱ्यांना बोलवलेलं आहे, वेगळ्या वेगळ्या फडकऱ्यांच्या सेवा घेतलेल्या आहेत, तर तुम्ही ही सेवा घ्या. या निमित्ताने आपल्या दर्शनाचा योग आला. या निमित्ताने माझे या भागातील परमार्थिक सन्मित्र आदरणीय बाबू महाराज लोणीकर गेले अनेक दिवसापासून आमचा ज्यांचा स्नेह आहे, आज ते अनायासे उपलब्ध आहेत. या भागातील सगळे टाळकरी आहेत. आपल्या लातूरला जो महामहोत्सव संपन्न होतोय त्या उत्सवाची उदगीर तालुक्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आदरणीय आमचे उमाकांत तपशाळे साहेब आहेत, आमचे गव्हाणे साहेब आहेत, त्यांचा सर्व सहकारी मित्र परिवार आहे, आमचे आदरणीय दिलीप महाराज कानेगावचे आहेत. आणि तुम्ही सगळी मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आरायासे झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आपल्या गावामध्ये सभा आहे आणि मग त्यांचं चालू होण्याच्यात आपलं आवरून घ्यावं म्हटलं. दुसऱ्याच्या रानात आपलं आऊत घालायला नको. आपली पेरणी आधी करून घ्या मग त्यांना पेरायला बैल द्या, सगळं द्या असं. आणि म्हणून ते म्हणले येऊन बसा, तर येऊ नाही बसू थोडा वेळ, त्याला काय होतंय असो. म्हणून त्यांची भाषणं सुरू होण्याच्या आत आपल्याला आवरून घ्यायचंय बघा. असो, तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. अगदी तासाभराच्या आत सेवा आवरायची. विठ्ठल तपतीर्थ दान व्रत आचरण गाता हरिगुण वारू नये
कोटी कुळे त्याची वाटोले पाहते, त्या तया घडते ब्रह्महत्या या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय. मंडळी, कोणी तप करत असेल, तीर्थ करत असेल, दान करत असेल, व्रत करत असेल, आचरण करत असेल, अथवा हरिभजन करत असेल तर मंडळी सहकार्य करा बरं का. भजन तो करील, फुकट सुख तुम्हाला भोगायला भेटल. त्याला आडवा पाय घालू नका, त्याचं भजन बंद पडल, त्याची साधना बंद पडल, फुकट दुःख तुम्हाला भोगायला भेटल. म्हणजे थोडक्यात आजच्या अभंगात सुख फुकट कधी भेटतं, तुकोबाराने आजच्या अभंगात उपाय आणलाय. फुकट दुःख कधी भेटतं, आजच्या अभंगात तुकोबाराय सांगतात. आपल्या मराठवाडी भाषेत सांगू का, आजच्या अभंगात तुकोबाराने फुकट्यांसाठी योजना आणलेली. विठ्ठल, या मृत्यूलोकामध्ये सध्या कष्टकरी समाज कमी झालाय. या मृत्यूलोकामध्ये सध्या प्रयत्नशील समाज कमी झालाय. या मृत्यूलोकामध्ये सध्या घाम गाळणारा समाज कमी झालाय. महाराज, कमी काय झालं कळालं, पण मग वाढलं काय हे सांगा. ज्या अर्थी कष्टकरी कमी झाले, प्रयत्न करणारे कमी झाले, घाम गाळणारे कमी झाले, कमी काय झालं कळालं. वाढलं काय सांगा. तर काय वाढलं सांगू. पंक्ती पठाण लय वाढलेत महाराज, आईत खाऊ लय वाढलेत महाराज. आजच्या अभंगाच्या भाषेत फुकटे खूप वाढलेत महाराज. फुकट पाहायचं, परस्पर जुळत आहे का पाहायचं. आपल्याला काही झट नाही झाली पाहिजे. विना प्रयत्न, विना सायास, विना कष्टाने बाप कसं भेटल एवढं डोक्यात लोकांच्या. सध्या फुकट खाऊनचा समाज खूप वाढला. काय सांगताय महाराज. हो, पटवून द्या. मी तुम्हाला प्रमाणाने पटवून देईल, तसं नाही द्यायचो. मी प्रमाणाला धरून बोलणारा प्रामाणिक बुवा आहे. बर, माझ्याकडे प्रमाण नका निवडे. थोडा व्यासंग केला का सापडतं ते. मंडळी, या जगात कष्ट करावे देवाने, या जगात कष्ट करावे साधूने, आणि या जगात फुकट पाहावं तुम्ही आम्ही जीवाने. विठ्ठल, या मृत्यूलोकात कष्ट करावे देवाने. देव आपल्या भक्तासाठी कष्ट घेतो. भक्ताच्या कैवारी कष्टलिसा विठ्ठले, अंबऋषी कारणे जन्म 10 घेतले. अंबऋषी कारणे जन्म 10 घेतले. तुकाराम महाराज सांगतात, भक्ताच्या कैवारे कष्टलेस विठ्ठले, अंबऋषी कारणे जन्म 10 घेतले. माझ्या बोटाकडे लक्ष द्या. नगर जिल्ह्यात श्रीरामपूर नावाचा तालुका आहे. बहुतेक तुम्हाला तो माहीत असेल नसेल काय मला घेणं नाही त्याचं. शिर्डीला जाताना जवळपास आहे तो श्रीरामपूर. श्रीरामपूरवरून एक गाव आहे 10-12 किलोमीटरवर. गावाचं नाव आहे खंडाळा. खंडाळा म्हणजे आतिक्या खंडाळा ते नाही, हा ते खंडाळा वेगळं, ते बिन धोरणी, हे जरा धोरणी. बर, हा आहे श्रीरामपूर शहर आणि हे आहे खंडाळा. 5 किलोमीटर अंतर आहे, 5-10 किलोमीटर मोकळ्या मानाने. श्रीरामपूरवरून खंडाळ्याला जाताना आणि खंडाळ्यावरून श्रीरामपूरला जाताना मध्यंतरी रेल्वे लागते. रेल्वे लाईन रेल्वे लाईन ओलांडून खंडाळ्याच्या लोकांना श्रीरामपूरला जावं लागतं. श्रीरामपूरच्या लोकांना रेल्वे लाईन ओलांडून खंडाळ्याला यावं लागतं. गोष्ट आहे इंग्रजांच्या काळातली. त्या रेल्वे लाईनवर एक हरिजन समाजाचा पण निष्ठावंत वारकरी, नाव आहे यशवंत महाराज. वा. आणि ते यशवंत महाराज, त्यांच्याकडं काम होतं, रेल्वे आली का गेट बांधून घ्यायचं. त्या काळात काय ऑटोमॅटिक गेट नव्हते.
रेल्वे आली का गेट बांधून घ्यायचं. रेल्वे गेली का मग माणसांना सांगायचं. मग घोड्यावरली माणसं, टांग्यावरली माणसं. त्या काळात काय मोटरसायकली एवढ्या प्रगत नव्हत्या. कोणाची जनावर, म्हशी, जनावर काय असेल, शेळ्या, बकऱ्या. जा बाबा, रेल्वे आली का गेट बांधून घ्यायचं आणि रेल्वे गेली का गेट मोकळं करायचं. हे काम त्यांचं. नोकरीला लागले इंग्रजांच्या हाताखाली. प्रसंग असा झाला की वारी आली. वारी आल्यावर त्यांना प्रश्न असा पडला, वारीला जावं तर नोकरी सुटती आणि नोकरी करावं तर वारी सुटती. मग त्यांनी इंग्रज प्रशासनाला अर्ज केला की मंडळी साहेब, मला 15 दिवसाची सुट्टी द्या. मी आत्ता वारी करून येतो. मी हरिजन समाजाचा वारकरी, पण मला वारी करायची खूप आवड आहे. निष्ठावान वारकरी होते, खूप पाठांतर होतं. आता इंग्रजांना ते अर्ज पाहिल्यावर इंग्रज म्हणले, व्हॉट वारी? वारी काय प्रकरण आहे? आम्हाला मान्य नाही. इंग्रजाने तो 15 दिवसाचा रजेचा अर्ज नामंजूर केला. परत त्यांनी अर्ज केला, नका 15 दिवस, निदान 3 दिवस तरी द्या मायबाप. 3 दिवस जोहार मायबाप, आम्हाला जाऊ द्या वारीला. पण इंग्रजांनी किसन महाराज 3ही दिवस दिला नाही. आता त्यांना प्रश्न असा पडला, नोकरी करावं तर वारी सुटती आणि वारीला जावं तर नोकरी सुटती. प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही वारी सोडली असती का नोकरी? खरं सांगा, तुम्हाला पप्याच्या आईची शपथ आहे, खरं सांगा. खात्रीने सांगतो, तुम्ही वारी सोडली असती. महाराज काय महाराज, ते हरिजन समाजाचं वारकरी नाव आहे यशवंत महाराज. त्यांनी ते गेट बांधून घेतलं. गेट उघडं ठेवलं तर एखाद्याची जनावरं जातील, रेल्वेला धडकून मरतील. त्यापेक्षा गेट बांधून घेऊ. आणि त्या वारकऱ्याने गेट बांधून घेतलं आणि रेल्वेत बसला. गेला पंढरपूरला निघून. पंढरपूरचा जो पांडुरंग आहे हा भक्तासाठी कष्ट घेणारा आहे, दैवत आहे. मला इतरही गावगाव दैवत आहेत, पण शेंदरी हेंदरी दैवत आहे. कोण ती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाची रडते मागती शिते अवधान, तैसा नव्हे नारायण. जगव्यापक जनार्दन तुका म्हणे, त्याचे करा चिंतन वंदुचरण येते. नाटाच्या अभंगात प्रकरण आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हे वारीला गेले आणि जगाचा पांडुरंग, जगाचा आत्मा पांडुरंग परमात्मा गेट उघडायला हजर झाले. देवाने गेट उघडावं, चला जाऊ द्या, शेळ्या जाऊ द्या, बकऱ्या जाऊ द्या, घोडे जाऊ द्या, म्हशी जाऊ द्या, माणसं जाऊ द्या, बैलगाड्या जाऊ द्या, हो उभे करा. का रेल्वे आली. रेल्वे आली का देवाने गेट बांधायचं, रेल्वे गेली का देवाने गेट सोडायचं. 3 दिवस देव तिथं गेट उघडायला आणि लावायला होते. 3 दिवस देवाच्या सह्या. हे गेले दशमीला पंढरपुरात स्नान केलं, चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन, प्रदक्षिणा, कीर्तन झालं. एकादशीला रात्रभर जागर केला. द्वादशी सकाळीच सोडली सूर्योदयाला आणि पांडुरंगाला नमस्कार केला. अहो पांडुरंगा, रखुमाईच्या कांता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. नमस्कार माझा गरुड हनुमंता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. नामा म्हणे चरणी ठेवून या माथा. पांडुरंगा, आता ही शेवटची वारी बर का. इथून गेल्यावर इंग्रज मला एकतर तुरुंगात टाकतील, नाही तर फाशी देतील. मग पण मी फाशी घेईल, पण माझी वारी झाली याचा मला खूप आनंद आहे. काय माणसं होती पहिले महाराज. आणि मग कशाला पाहता महाराज. ते आले द्वादशीला संध्याकाळपर्यंत श्रीरामपूरला आले, रेल्वेने आले. आणि त्रयोदशीला सकाळी त्यांच्याबरोबर काही मंडळीला घेऊन ते ऑफिसरला भेटायला गेले. ज्येष्ठ वरिष्ठ अधिकाऱ्यांना नमस्कार नमस्कार, झालेल्या चुकीची मी माफी मागतो. मी नोकरी सोडून गेट बांधून निघून गेलो. काय झालं असेल मला काही सांगता यायचं नाही. मी द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे. वरिष्ठ अधिकारी म्हणले, काय चेष्टा करता का? तुम्ही इथंच होते आणि नाही कसं काय म्हणताय? ते इथं आले ना, हा बाबा तिथं निघून गेला परत. मला तुम्ही इथंच होते? नाही हो, आम्ही पंढरपूरला होतो. हे माझ्याबरोबर इथे एक वाकडी नावाचं गाव आहे. गावाचं नाव वाकडी, पण गाव खूप सरळ आहे महाराज. माझ्याबरोबर या वाकडी नावाच्या गावाची माणसं होती. यांना विचारा, मी पंढरपूरला गेलो आणि माझ्यामुळं इथं काही घटना घडली असेल, मी क्षमा मागतो. सगळे वारकरी म्हणले, आम्ही क्षमा मागतो साहेब. यांनी 3 दिवस रजा न मिळता निघून गेले, जर अपराधच आहे, काय शिक्षा द्यायला, आम्ही सगळे भोगीत होत म्हणले. साहेबाने उठून त्यांना मिठी मारली. अहो काय बोलताय, 3 दिवस तुम्ही इथंच कामं केली, तुम्हाला खोटं वाटत असं पाहायचं असेल, हे रजिस्टर आण रे. रजिस्टर आणलं, त्यात याच्यात तुमच्या सह्या बघा. रजिस्टर उघडलं तर जिथं सह्या होत्या ना, तिथं तुळशीची पानं, बुक्का, अष्टगंध पडलेला पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं, मी वारीला गेलो, पण माझ्यासाठी माझा जगदात्मा पांडुरंग परमात्मा
इथं गेट उघडण्यासाठी उभा झाला. मला हेच सांगायचंय की देव भक्तासाठी कष्ट घेतो. त्यांनी नोकरीला राजीनामा दिला आणि तिथून पुढे ते महिन्याचे वारकरी झाले. विठ्ठल भगवंत भक्तासाठी कष्ट घेतो. कष्टलासी साठी विठ्ठला, कष्टलासी साठी विठ्ठला, या जगात कष्टाळू आहे देव. या जगात जसा देव कष्टाळू आहे तसं या जगात कष्टाळू आहेत संत. संत फुकट कोणाचं खात नाही, परस्पर पाहत नाही. संत पंक्ती पठण नसतात, ते समाजासाठी कष्ट घेतात. देह कष्टविती देह कष्टविती तसा या जगात साधू संत कष्टाळू आहेत. साधू संत या समाजासाठी खूप कष्ट घेतात, खूप खस्ता खातात. महाराज आपल्या मराठवाड्यातला एक मुलगा आळंदीत शिक्षण घेण्यासाठी आला. वारकरी शिक्षण संस्थेत त्याला गुरुवर्य भेटले, सोनोपंत मामा दांडेकर. मामा त्याला गुरुवर्य भेटले. मामांकडे शिकला. मग मामांना शिक्षण झाल्यावर म्हणला, मामा मी काय करू? मामासाहेब म्हणले, बाळ तू आता भंडाऱ्या डोंगरावर गाथा पाठ कर. मग त्याने 4 वर्ष भंडाऱ्या डोंगरावर राहून गाथा पाठ केला. गाथा मामांनी म्हणून घेतला. मामा आता माझा गाथा पाठ केला, आता काय करू? बाळ आता तू ज्ञानेश्वरी पाठ कर. आणि त्या मुलाने 3 वर्ष भामचंद्र डोंगरावर राहून ज्ञानेश्वरी पाठ केली. आता त्याचा गाथा पाठ झाला, ज्ञानेश्वरी पाठ झाली. पण झालं काय, भंडाऱ्या डोंगरावर आणि भामचंद्र डोंगरावर राहत असताना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. तिथं पावसाचं पाणी एका टाक्यात गोळा केलं जातं. तिथं डोंगराला टाके पाडलेले, टाकं म्हणतात त्याला. टाकं किल्ल्याला जे टाकं राहतात तशी, आणि पाषाणाची टाकं येतात. आणि त्यातलं पाणी प्यायचं. आणि पाणी पिता पिता त्याला झाला जलोदर. त्याला काय झालं कोण जाणे, पण पोटाचा व्याधी झाला. अरे गाथापाठ मुलगा, ज्ञानेश्वरी पाठ मुलगा, अभ्यास केलेला मुलगा, हजर मुलगा समाजाला भेटला तर मराठवाड्याचं खूप कल्याण होईल. मग पण याला व्याधी झालाय. कोणीतरी सांगितलं त्याला व्याधी झाला. मामांनी 2 विद्यार्थ्यांना पाठवलं. त्याला तसंच उचललं आणि पुण्यामध्ये आणला. 1 महिना ॲडमिट होता. आणि त्याचे 2 ऑपरेशन झाले. 2 ऑपरेशन झाले, 1 महिना ॲडमिट होता. आता ज्या दिवशी त्याला डिस्चार्ज, आता त्याला घरी जायचं आहे, त्या दिवशी सकाळ सकाळ मामा आले. त्याला भेटले. बरं आहे प्रकृती, बरं वाटतं ना? आता 2 ऑपरेशन झाले, काय काळजी करू नको, ठीक आहे जा आता. मामा निघून गेले. आणि मग त्या रुग्णाला सोडायला, त्या विद्यार्थ्याला सोडायला डॉक्टर आले.
डॉक्टरने सगळ्या तपासण्या केल्या, सही बी घेतली. तो मुलगा थरथर कापायचा आणि रडायचा. डॉक्टर म्हणे काय झालं, ऑपरेशन तर झालंय, आता सगळं बरं वाटतंय, थरथर का कापता महाराज? डॉक्टर साहेब, मी मराठवाड्यातला गरीब घरातला मुलगा आहे, इथं महिनाभर इथं राहिलोय मी, तुमचं बिल भरायला माझ्याकडे 1 रुपया नाही, मी बिल भरणार कसं? मी खूप गरीब घरचा मुलगा आहे. डॉक्टर म्हणले तुम्हाला बिल मागितलंय कोणी? हा, बिल मागितलंय कोणी? मग बिल सकाळी सोनपंत मामा दांडेकर आले आणि ते तुझं बिल भरून गेले महाराज. वा, याला म्हणायचं देह कष्टविती परोपकारी. आता लोक कीर्तनकाराच्याच पाकिटातले पैसे काढीत येत, त्यांना हे सांगून काय फायदा आहे महाराज? सोनपंत मामा ब्राह्मण समाजाचे, हा मुलगा कोण्या समाजाचा माहित नाही, पण मामाने त्याचं बिल भरलं. याला म्हणायचं साधू समाजासाठी कष्ट घेतात. या जगात कष्टाळू आहे देव, या जगात कष्टाळू आहे साधू. मग तुम्ही म्हणाल महाराज मागाच्या धरून देवाचं चाललंय, साधूचं चाललंय. आमचा काही विषयच काढला नाही, इथून पुढे तुमचाच विषय सगळा. आता दगड ठेवून उभाट्यात पाळी. मग देव कष्टाळू आहे, साधू कष्टाळू आहे, मग आमचं काय? आपण फुकटे येतं, फुकटे. होईल तितकं फुकट पाहायचं, होईल तितकं परस्पर पाहायचं. करू तर काय लागायचं नाही, पण पहिल्याच पंक्तीला बसायचं, ते बी कढईला खेटून. म्हणजे पहिली वाढी आपल्यालाच आली पाहिजे. वा रे वा, माणसं सध्या फुकट्यांचा बाजार खूप वाढलाय विठ्ठल. एका गावात एक फुकट्या राहत होता, अख्खं गावच फुकट्यांचं होतं म्हणा ते. आणि मग त्या फुकट्याला काय संसारात बरं लागा ना, एका बाईची गाठ घेतली, त्या बाईच्या अंगात येत होत. तुमच्याकडे अंगात येतं का? आमच्याकडे बी लय येतं अंगात महाराज. अंगातवाल्यावर बघा, तर अंगात एका बाईच्या अंगात येत होतं. मग त्या अंगातवाल्या बाईला म्हटलं, बाई मला काय बरं लागा ना, बरं कसं लागल सांगा. मग त्या बाईने अंगात बिंगात आणलं जरा, आणि मग त्याने सांगितलं की तुम्हाला मारुतीला 11 नारळ फोडावं लागतील. आता हा फोकट्या होता महाराज, हा कधी स्वयंपाकात सुद्धा नारळ घालीत नव्हता महाराज. मग घालायचं असं तर देवापुढं उचलून आणायचं, मग स्वयंपाकात घालायचं, फुकटच पाहायचा. एक खटी 11. बाई म्हणली मग नको फोडू, असाच मर. मग तो म्हणला ठीक आहे घेतो. मग तो आला गावात, दुकानात, लोहारासारखं गाव. दुकानदाराला म्हणला राम 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 राम, नारळ केवढ्याला दिलाय? म्हणजे 20 रुपयाला. अहो 11 घ्यायचे, कमी नाहीत का? दुकानदाराला माहिती होती फुकटही. दुकानदार म्हणजे कमी लागत आहेत ना तुला, कमी पैशात लागत आहे ना, जा उदगीरला. उदगीरला गेला, राम 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 राम, नारळ केवढ्याला दिलं? म्हणजे 15 रुपयाले. अहो 11 घ्यायचे, कमी रक्कम नाही का? म्हणजे जा लातूरला. गेला लातूरला, राम 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 राम, नारळ केवढ्याला दिलं? म्हणजे 10 रुपयाले. 11 घ्यायचे, कमी नाही का? जा म्हणजे रत्नागिरीला. मग हे रत्नागिरीला गेलं, थेट रत्नागिरीला गेलं. राम 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 राम, कुठून आले? लोहारा. अरे कुठं आलं रे? हे लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यात लोहारा गाव आहे. बर काय म्हणणं आहे? नारळ घ्यायचे, काय किंमत आहे? म्हणजे 5 रुपयाला एक. अहो एवढ्या लांब आलोय, कमी नाही का? दुकानदाराने कोयताच काढा मारा. दुकानदाराकडे कोयता होता, तिकडे गरबाडा त्याने, हो खाओ कोयता का काढा? ते म्हणले बाळ 5 रुपयाला देऊन जर तुला आजूकच कमी किमतीत पाहिजे असत, हा कोयता घे. तू नारळाच्या माहेर घरला आलाय. रत्नागिरी म्हणजे नारळाचं माहेर घर. माझ्या शेतात 500 झाडं आहेत नारळाची, तुला जेवढी लागतील तेवढी फुकट घेऊन जा. काय नारळ लागते तेवढे फुकट म्हणल्यावर माणसं थडग्यातून वर येतील. फक्त फुकट पाहिजे लोकांना महाराज. वा. मग गेला नारळाकडं. आता ते आंब्याच्या झाडावर चढणं वेगळं, नारळाच्या झाडावर चढणं वेगळं, कारण ते उंच बी लई राहतंय आणि फांट्या तुटल्यावर ते गुळगुळीतही लई होते. चांगलं 50, 60, 70 फूट नारळाचं झाड होतं. हा पठ्ठ्या तिथं गेला. याला किती लागत होते? 11. आणि फांदीला नारळ होते 50. मग याने 11 घ्यायचे ना, कोयता त्याने घेतला 50 नारळाच्या फांदीलाच कोयता मारला. कोयता मारल्यावर आता ते झाड थोडं चिवट राहतं. कोयता मारला, फांदी तर तुटली नाही, पण कोयता त्या फांदीत रुतला. आणि त्याने दोन्ही हाताने कोयता हलवायला गेला, पाय झाले ढिले, मध्येच लाटाकला. ठाकरे गट नाही, शिंदे गट नाही, मध्येच लाटाकला. वाचवा हो वाचवा वाचवा. आता काय वाचवा? आता ते नारळाचे झाडं होते समुद्राच्या काठावर. मग तिथं काही उंटावाले धंदा करायला आले होते. एक मुलगा बसवायचा उंटावर, 10 रुपये फी. 10 रुपये लहान लहान पोरं बसवायचे, 10 रुपये फी, 10 रुपये फी. 10. ओ उंटावाले
उंट घेऊन इकडे या, मला खाली घ्या हो, खाली घ्या. उंटवाले म्हणले आमचा धंदा सोडून यायचं का, धंदा चालू आहे. बाबा हो तुम्हाला 5,000 रुपये देतो, पण मला खाली घ्या. केवढ्याला पडला एक नारळ? नारळाची किंमत काय झाली तुम्हीच सांगा. इथं गपचीप घेतली असते तर 20 रुपयाला काय बिघडलं असते का? मग ते माणसं फोकटीच लय मार. आता उंटावाल्याला वाटलं 5,000 रुपये जर 5 मिनिटात 5,000 भेटतेत, मग काय होतंय, ते फोकट्याच होता. त्यांनी वर बसलेली पोरं खाली घेतली. अरे वा, निघाले 10,000 रुपयावर उंट वापरा म्हणले, मग 5,000 रुपये भेटणार आहेत. लगेच उंट घेऊन आला. उंट नारळाच्या खाली उभा केला. उंटावर तो उंटावाला उभा राहिला आणि त्याच्या पायाला हात लावला, पण पाय आणि हातात 2 वीत अंतर राहिलं. तो म्हणला ओ नारळाला लटकलेले लोहाऱ्याचे आहेत काय तुम्ही? म्हणजे हा मी लोहाऱ्याचाच आहे. ते तुमच्या हात पायापर्यंत माझे हात पोहोचत नाही. अजून 5,000 म्हणजे 10,000 देतो, फक्त उडी मारून खाली घ्या. अरे एका उडीचे 10,000. ते फोकट्याच होता उंटावाला. मग त्याने उडी मारून त्याचे पाय धरले, उंटच निघून गेला महाराज. आता काय करावं, दोघं लटकले. तू तरी नाही घड्याळ नाही, अपक्ष उभा राहायचे. आता काय करावं, दोघं लटकले खूप. आता वरचा खालच्या माझ्या उंटवाण्या पाय सोड, तुला 11,000 रुपये देतो, पाय सोडतो. गाच्या वजनाने फांदी मोडायला लागली. उंटावाला म्हणायचा तुला 15,000 देतो, फांदी सोडू नको नाही तर दोघं मरू. कशाला विचारिता महाराज. अखेर शेवट हो नाही ती घटना घडली. या दोघाचं वजन आणि त्या 50 नारळाचं वजन त्या फांदीला काही पेलावलं नाही आणि दोघं खाली पडले. उंटावाला खाली, त्याच्यावर आपल्या लोहाऱ्याचा आणि त्याच्यावर 50 नारळ, ती फांदी. असे 60 दिशी पडले महाराज. फार तिरळेच झाले. कोल्हापूरकडे पाहायचे, सोलापूरकडे चालायचे. कशामुळे झालंय? फुकट खायची वृत्ती. म्हणून आजपासून फुकट खायचं बघू नका गड्या. काही लोकांना फुकट खायचा लय नाद. आमच्या आळंदीत रोज दर 2 दिवसाला एक माणूस दाढी करतो आणि डोकी करतो, पण तो कारागिराकडे जात नाही, वारकाकडे जात नाही, नाभिकाकडे जात नाही, नाव्याकडे जात नाही. आणि 2 दिवसाला दाढी करतो आणि डोकी करतो. मी म्हणतो तो 2 दिवसाला दाढी डोकी करतो आणि कारागिराकडे तर कधीच जात नाही. बरं हाताने बी करीत नाही, स्वतःच्या हाताने करीत नाही आणि कारागिराकडे जात नाही, मग 2 दिवसाला कशी करतो? तो म्हणला महाराज आळंदीच्या इंद्रायणीच्या काठावर रोजच कोणाचा ना कोणाचा धावा असतो. 100 किलोमीटरहून धावे येते. तिथं खूप मग कोणी बसते तर म्हणले आपण बसायचं, म्हणजे घ्यायची दाढी डोकी करून. आता इतके फुकटे जर असते तर हे कसा भारत देश पुढे नेते? खूप मोठी विचाराची बाब आहे महाराज. असं समाजाला फुकट लागत. ही समाजाची फुकट वृत्ती पाहून तुकोबराच्या लक्षात आलं, यांना आपण आजच्या अभंगात फुकट योजना आणावी. आणि मग आजचा अभंग तुकाराम महाराजांनी लिहिला की यांना फुकट काय भेटतं हे पाहायचं. मग काय फुकट पाहिजे? लोकांना फुकट पाहिजे सुख आणि फुकट पाहिजे दुःख. मग तुकाराम महाराज म्हणतात मी काय सांगतो ते ऐका, मी सांगतो ते ऐका. तुम्हाला सुखही फुकट भेटल आणि दुःखही फुकट भेटल. जगद्गुरु तुकोबराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, तुका म्हणे हित मानाया वचना, 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 तुका म्हणे हित मानाया वचना. सुख दुःख जाना साधे फुका, सुख दुःख जाना साधे फुका. सुख दुःख जाना साधे फुका, कोटी पुढे त्याची वाटुनी पहाती, कोटी पुढे त्याची वाटुनी पहाती. सुख दुःख जाना साधे फुका, सुख दुःख जाना साधे फुका, सुख दुःख जाना साधे फुका, कोटी पुढे त्याची
वाटोली पहाड गोरी तेजाची वाटोली पहाड तुम्हाला वाटलंय धडकच पहिल्या चरोरी काय श्रीमंताच्या घराला लई दार राहते कोण्या दारातून घरातच जात तसं संत वाङ्मय म्हणजे श्रीमंताचं घर आहे महाराज वा. म्हणून तुम्ही पहिल्या दारातून तर मी मागल्या दारातून बाबूबा आता तुम्ही लोणी करेत पण आमच्या एवढं ताक मानून घ्या ऐका तुका म्हणे हितमाना या वचना सुख दुःख जाना साधे फुका आजच्या अभंगात सुखही फुकट कसं भेटल आणि दुःखही कसं फुकट भेटल तुकाराम महाराज मला सांगतात मी सांगतो ते ऐका तो ज्याच्यात तुमचं हित आहे ओ माऊली माऊली एवढं ऐका ओ माऊली तुका म्हणे हित माना या वचना तुका म्हणे या वचना माना मी सांगतो हे ऐका हित तुमचं हित होईल काय हित होईल सुखही फुकट भेटल आणि दुःखही फुकट भेटल फुकट योजना आहे आजच्या अभंगात सुखासाठी अजिबात प्रयत्न करायचे नाही दुःखासाठी प्रयत्न करायचे नाही फुकट सुख फुकट दुःख तुका म्हणे हित माना या वचना सुख दुःख जाना साधे फुका खरं सांगू सुखही फुकट भेटत नाही आणि दुःखही फुकट भेटत नाही त्याला लयच कष्ट घ्यावं लागतात मला सुखाचं तर गमक असं आहे खूप कष्ट घ्यायचे तेव्हा थोडं सुख आणि पर्वता एवढं दुःख सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे सुख थोडंच भेटतं मला दुःखच खूप भेटतं एका गावात सगळे गावकार भरी गोळा झाले आपल्या गावात चातुर्मास सांगायचा आहे मग आपण काय करू भागवत सांगायला कोणीतरी एखादा महाराज पाहू रोज भागवत ऐकायचं म्हणजे 4 महिने गावाला भागवत ऐकायची चातुर्मासात पर्वणी म्हणली पण एक जण म्हणला पण महाराज लोकांच्या देणग्यालाही वाढल्यात म्हणले पाकिट खूप मोठं द्यावं लागेल म्हणले नाही ते असे मोठे महाराज जवळचेच महाराज पाहू पण देणगी काय द्यायची म्हणजे काहीच नाही रोज भागवत ऐकायला येणाऱ्या महिलांनी पुरुषांनी धान्य घेऊन यायचं आणि जेवढं धान्य 4 महिन्यात गोळा होईल तेवढं महाराजाला हीच दक्षिणा मग जवळचेच महाराज पाहिले महाराज आमच्या गावात 4 महिने भागवत सांगताल का आणि तुम्हाला दक्षिणा हीच कोणती रोज भागवताला आलो का आम्ही धान्य घेऊन येऊ आणि जेवढं धान्य गोळा होईल तेवढं तुम्हाला महाराजही वारकरी विचाराचे होते महाराज म्हणले हे बघा तुम्ही मला दक्षिणा द्या नाहीतर नका देऊ पण तुम्हाला भागवत ऐकायची इच्छा आहे आणि मला भागवत येते तर मी सांगतो तुम्हाला मग उद्यापासून तयारी महाराजाला सांगितलं धान्य आम्ही तुम्हाला देऊ मग असं बेस्टपैकी स्टेज केलं मंदिरात महाराजांना बसायला आसन सगळ्या गावाला सांगितलं रोज पोथीने यायचं पण मोकळ्या हाताने यायचं नाही मग काहीतरी धान्य घेऊन यायचं आता काहीतरी आणायचं म्हणजे कोणतं आणायचं हे काही सांगितलेलं नव्हतं मग सगळं गाव निघालं पोथी ऐकायला मग कोणी भांड्यात ज्वारी घेतली कोणी बाजरी कोणी गहू कोणी मुगाची डाळ तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ घेऊन लोक पोथीला आले आता पुढं ठेवली होती एक गोणी एका गोणीत ते सगळं धान्य आणलं आणि एकाच गोणीत टाकलं महाराजाच्या लक्षात आलं आता हे धान्य निवडायला मला 20 चातुर्मास घालावं लागेल तेव्हा हे धान्य निवडून मंदिराच्या जवळ एक दुकानदार राहत होते मग दुकानदार जरा असे चांगले प्रेमळ होते मग दुकानदार म्हणे महाराज आता हे गावाच्या काही लक्षात यायचं नाही मीच तुमची सगळी सोय लावतो काय सोय लावायची माझ्या दुकानात 5-25 गोण्या रिकाम्याच पडलेल्या आता पिशव्या आणि मग त्या पिशव्या तिथं आणून मांडल्या आणि त्यात प्रत्येक पिशवीवर नाव लिहिलं तू डाळ मूग डाळ तू डाळ म्हणजे तुरीची डाळ मूग डाळ मुगाची डाळ ह डाळ हरभऱ्याची डाळ डाळ म्हणजे ऊ नाही उडदाची डाळ नाही तर बाया म्हणते बाया ऊची डाळ कशी गेली ऊची डाळ नसते मग ज्वारी बाजरी गहू हरभरा असे 5-25 गोण्या लिहिल्या झालं भागवत सुरू पण आता लिहिलंय खरं पण गावाला वाचता तर आलं पाहिजे गाव काही लई शान नव्हतं महाराज गाव मोठं नाही होतं पण गाव बावळाट नाही होतं लोहारावाले म्हणजे आमच्या गावाला म्हणता काय तुमच्या गावाचं नाही चालला मी उदगीरचं सांगत नाही तिकडल्या लोहाऱ्याचं गाव काही एवढं शान नव्हतं महाराज झालं भागवत सुरू झाले लोक हळूहळू यायचे हळूहळू मग महाराज म्हणायचे काय म्हणतात शुकाचार्य बाई आली गहू घेऊन गहू आहे का याच्यात टाका हे म्हणतात शुकाचार्य काय म्हणतात परीक्षिती हरभरा डाळ आहे का हा इकडे टाका आणि म्हणून परीक्षितीने प्रश्न विचारला काय आणलंय हो
तुरी टाळे का हा याच्यात टाका बळ 4 महिने काढायला लागले चांगल्या 5-50 गोण्या झाल्या गावात एक भाविक होता त्याने लगेच दाभण आणलं दाभण कळत तुम्हाला आमची भाषा कळते का पण तुम्हाला नाही तर घोटाळा व्हायचा मी त्या महाराष्ट्रातल्या त्या टोकाचा तुम्ही ह्या टोकाचे कानडीने केला मराठा भ्रातार एकाचे उत्तर एका आणि मग दाभण लावून त्या गोण्या शिवल्या पिशव्या शिवल्या मग बैलगाडी पाहिली बैलगाडीत त्या टाकल्या बैल कोणाचे गावात पाटील होते आणि पाटील खूप नादिक होते त्यांच्याकडे खूप मोठे मोठे बैल होते पाटील म्हणजे वाड्यावर या बस या संघटनेचे अध्यक्ष पाटील असे 5 रंगात नाव निघालेले होते बैलन बिलन ताटाची गाडी बिडीन हे काय पाहायचे वजनदार पाटील होते हे म्हणले धावा 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 मग ह्या बैलगाडीला माझे बैल लावायचे बैल होते त्यांच्याकडे बैल नांगराची बी होते आणि बैल टांग्याचे बैल होते मला शर्यत लावायची त्या बैलाची आणि ते बैल नेमके 2 दिवसांनी गावची जत्रा होती आधीच भागवत संपवलं होतं आणि 2 दिवसांनी गावात मोठी जत्रा बैलगाड्यांची मिरवणूक होती शर्यती होत्या यांनी 15 दिवस बैल कोंडून ठेवली होती अंधारात कारण का असे चुपले कसे फनाट पळाले पाहिजे शर्यतीला मला त्याला बैलाला अंधारी देणं म्हणतात तुमच्याकडे बैलगाड्याचं नाद कमी आमच्या पुणे जिल्ह्याला नाद आहे मला गावगाव बैलगाड्याच्या शर्यती येतात आणि मग ते बैल असे मोठमोठाले बैल आणि ते आणून बैलगाडीला झोपल्यावर ते बैल काही दम धरीनात महाराज आता ते काय अंधारी दिलेले बैल होते मग महाराजांना वाटं लावायला अख्खं गाव आलं 4 महिने महाराजांनी खूप भागवत चांगलं सांगितलं 40-50 गोण्या त्या गोण्यावर महाराज बसले वर जणू काय गणपती बाप्पा फोडायला लावला वर महाराज बसवले गावातले की जे हलगीवाले होते ते हलगीवाले डांगचंग टळांग चालू झालं वाद्य बिद्य वाजत गाजत वरात निघाली महाराज गोण्यावर बसलेली एक म्हातारी खूप भाविक होती म्हातारीचं खूप परमार्थवर प्रेम रोज 4 महिने 1 दिवस पोथी बुडवली नाही म्हातारीला वाटलं महाराज आज जाणार आहेत तर त्यांना आपण गऱ्याचे लाडू करून देऊ रव्याचे लाडू आणि मग म्हातारीने असा बेस्ट रवा भाजला गावरान तुपात भाजला महाराज मी चांगला स्वयंपाक आहे बी मला स्वयंपाकाचं मला तू कोणी स्वयंपाक केला का एका मिनिटात कळत हात कसा आहे कोणाचा काही महिलांचा हात खूप छान राहतो महाराज थोडी सामुग्री चांगला स्वयंपाक काही बाया निवड डबेच्या डबे मसाला चव नाही कशाला मग असा सुंदर तिने लाडू केले होते डब्यात भरले निघाले वय महाराज आता काय करा डब्यात भरले पण त्या डब्याचं काही झाकणच सापडाना ते मग दुसऱ्या डब्याचं झाकण काढलं बसवलं आता ते त्या तिकडे उमेदवार इकडे उभे केले जुळायचं कसं महाराज कोणत्या डब्याला कोणतं झाकण जुळत का धोत्राला पुढं पाताळाचं ठिगळला चालत धोत्राला तसं पाताळाचं ठिगाळ चालत नाही स्टीलचा डबा झाकण बसलं पितळाच ते झाकण काय बसलं नाही म्हातारीचा खूप आग्रह म्हातारीने डबा दिला महाराज एवढे गऱ्याचे लाडू आहेत तेवढे खाबर का हा महाराज म्हणले घ्या काय जरा झाकण ढिलंय महाराज म्हणले ढिला असू नाही तर बांधलेला असू मग खायचेतच म्हणले निघाली ते बैल असे उधळायला बघायचे निघाले महाराजाला वाटं लावलं बैलगाडी निघाली पुढं रस्त्याला आला यकारा मला वाटतं हा शब्द नसेल तुमच्याकडे यकारा आहे का यकारा म्हणजे रस्ता एका बाजूला झुकलेला असतो बघा एक चकारी खाली जाते आणि एक चकारी वर जाते ते गाडीचं चाक गेलं खाली एक गेलं वर 40 गोण्या महाराज वर बसलेलं ते आता कोण्या गोणीला धराव खाली राहिले होते ते शिवळटी सगळं खाली आग पीक महाराज गोणीला गेले धरायला बैल जे उधाळे महाराज बैल एकीकडं गाडी हाकणार एकीकडं गाडी बैल एकीकडं महाराज खाली आणि महाराजावर 10 गोण्या मालाच्या 10 गोण्यात मालाच्या पडल्या महाराजांनी तोंड मोठ्याने केलं तेवढ्यात त्या डब्याचा झाकण निघालं आणि वरून सगळे लाडू घनगळत उड्या हानीत निघाले आखे लाडू उड्या हानीत निघाले त्यातला एक लाडू महाराजांनी केलं का तोंडात जाऊन बसला आणि मग महाराज म्हणतात वा 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 काय शांताबाईचा हात आहे अरे काय शांताबाईचा हात सुख पाहता जवा पाडे पण दुःख पर्वता एवढे काय विठ्ठल तुम्हाला काय वाटतंय सुख सोपं आहे का सुख थोडंच आहे लाडू गोड वाटला पण दुःख केवढं आहे दुःख पर्वता आखी बैलगाडीच्या गोण्यात महाराजाच्या अंगावर सुख भेटणं सोपं नाही दुःखही भेटणं सोपं नाही एक माणूस असा वैतागला
काय म्हणलं संसार आहे का काय, जगायचंच नाही मला. मग आता विषच प्यायच. कुठं जायचं, जाऊ म्हणले उदगीरला. हॉटेलमध्ये जाऊ, जेऊ आणि दारू घेऊ आणि दारूत विष वतू आणि दारू पिऊन मारायचं आणि विष पिऊन मारायचं. गेला. गेल्यावर काय झालं, त्या तिथे एक आडदांड माणूस होता. तो त्या हॉटेलमध्ये कोणा संग जेवायचा आणि बिल त्याला आहे तो बार बिल मी नाही, ते फोकट्याच होता. तो बी तिथे एक आडदांड होता. कोणी चहा आणला का ते चहा प्यायचा, तू बिल भर, मी जेवलोय तू बिल भर. कोणाला सांग, त्याच्या नादी कोणी लागत नव्हतं, बावळाट नाही होता तो. हे गेला आपला वैतागला होता. हा म्हणला आज मारायचंच आपल्याला. तिथं गेला हॉटेलमध्ये जेवला. हो द्या म्हणले दारू. मग कब्बर दारू आणली, त्यात विष वतलं. आज ह्या जगाचा निरोपच घ्यायचा. दुःख बी काय फुकट भेटत नाही. तो ग्लास पिणार तेवढ्यात ते आडदांड आलं, त्यानेच पिऊन घेतला. बिल तू भर. म्हणला मी बिल भरतो पण तुझंच बिल पहिलं फाटल. काय झालं, त्याने मी आलो होतो इथं विष प्यायला, ह्या दारूच्या गलासात मी विष वतलं होतं, मी मारायला आलो, माझ्या आधी तूच मरशील म्हणले महाराज. मरण दुःख बी काय फुकट नाही. एक बाई तर अशी वैतागली, का वैतागली, ती जाडच लई झाली होती. बाई 2.5 क्विंटल जाड होती महाराज. क्विंटल कळत ना तुम्हाला, 2.5 क्विंटल वजन. मालक नाव ठेवायचा, पाहुणे रावळे नाव ठेवायचे, खूप बाई जाड. अशी वैतागली. ती म्हणली आता मी ना फाशीच घेते. आणि मग सगळे घरातले गेले कुठंतरी कामाला निघून उदगीरला. तिने लगेच स्कार्प आणलं, गळ्याला फास लावला आणि फॅनला बांधला आणि खुर्चीवर उभी राहिली आणि म्हणली आता फाशीच घ्यायची. बाई 2.5 क्विंटल होती आणि तिने पायाखालची खुर्ची ढकलली. फाशी तर बसली नाही पण फॅनच तुटून खाली पडला. फॅनच खाली पडला. दुःख काय फुकट समजलं काय तुम्ही. एक जण तर असा वैतागला, तो म्हणला आज आहे ना रेल्वेलाच आडवं झोपायचं. आणि रेल्वे जाऊन आडवं झोपला. त्या दिवशी रेल्वे बंद आंदोलन होतं. दिवसभर रेल्वेच आल्या नाही. रात्री मागा आला, म्हणला रेल्वेच आल्या नाही. दुःख फुकट भेटत नाही, सुख बी फुकट भेटत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगात योजना आणली. मंडळी, तुम्हाला सुखही फुकट भेटल, दुःखही फुकट भेटल. मी सांगतो ते ऐका. याच्यात तुमचं हित आहे. तुका म्हणे हित माना या वचना, सुख दुःख जाना साधे फुका. तुम्हाला फुकट सुख फुकट दुःख. काय करावं, Oh
साधन एकच, परमार्थ करणाऱ्याला सहकार्य करा, फुकट सुख. परमार्थ करणारा खुशाला आडा पाय घाला, फुकट दुःख. तुकाराम महाराज. कोणतं साधन? तप, तीर्थ, दान, व्रत, आचरण, गाता हरिगुण, वारू नये. वा, कोणी करतंय तर हे करू द्या. तप, तपसा किम न साध्यते. धर्मशास्त्र सांगतं तपाने काय साधत नाही महाराज. माणसाकडे तप पाहिजे. तपी माणूस आहे ना, बोलन ती खरं होतं महाराज. वा, तपाचे सामर्थ्य तपींना आलं. तपात खूप ताकद असते. तप करायला जंगलातच गेलं पाहिजे असं काही नाही. घरात राहून सुद्धा तप होतं. एक जण तप करायला जंगलात गेला, खूप तप केलं, त्याचं तप पिकलं, खूप तप पिकलं. तप करत असताना झाडाखाली बसला होता. झाडाच्या फांदीवर एक बगळी बसली होती आणि बगळीने शेण खाली टाकलं आणि ते त्याच्या गालावर पडलं. त्याने वर पाहिलं, शेण कस काय पडलं. बगळीकडं पाहिलं, राग पाहिलं, बगळी जळून गेली. याच्या लक्षात आलं आपलं तप परिपक्व झालं. मग चला गावं जाळायला. काही येडीच राहतात महाराज, काही साधू बी बावळाटच असतात महाराज. मग आता आपण गावं जाळायची. निघाला गावात. एका गावात गेला, एका घरी गेला. भूक लागली होती तर घर मालक जेवत होता. घर मालकीन हात जोडून उभी होती. मालकाला दूध लागत आहे का ताक लागत आहे, भाकर लागती का भाजी लागती. मालक जेवत असताना मालकिनीने टीव्ही पाहू नये. वर बघा. मालक काही झालं तर आपल्या कुंकवाचा धनी, आपल्या मंगळसूत्राचा मालक आहे, आपला जीव प्राण आहे तो. मालक जेवत होते, ती पतिव्रता माऊली हात जोडून उभी होती. हा दारात आला. दारात आल्यावर हा काय म्हटला, भिक्षाम देही. बाईने त्याच्याकडे पाहिलं आणि मालकाकडे पाहिलं. मालक जेवत होती, ही उभी. त्याच्या लक्षात आलं मला पाहून बाई भिक्षा द्याय ना. तो गरमच डोक्याचा होता ना, ते बगळी जाळलेला होता. त्याने थोडा स्वर उंच केला, खर्चमधून मध्यम मध्ये गेला, भिक्षाम देही. बाईने परत पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं, मालकाकडे पाहिलं. मालक जेवत होते. षडजतच गेला, भिक्षाम देही. बाईने परत पाहिलं, मालकाकडे पाहिलं, पण तेवढ्यात मालकाचं जेवण झालं. आणि मग बाईने एका ताटामध्ये 2 भाकरी आणि काय भाजी असेल ती भाजी घेतली आणि भाजी घेऊन आणि भाकरी घेऊन आली. त्याने झोळी तर पुढं केली नाही, पण राग पाहायचा बाईकडे. बाई म्हणली, बाबा जळून जायला मी काय बगळी का? राग का बघत मी काय बगळी का जळून जायला? लगेच पाय धरले. आई, बगळी जळालेलं मला एकट्यालाच माहिती होतं, तुम्हाला कसं कळलं? आणि मग ती बाई म्हणली, बाबड्या तप करायला तुला जंगलात जावं लागलं, माझं तप घरातच झालंय. म्हणले, वा. माझा मालक जेवायला बसला, टाळ्या गडी वाजित, बाया टाळ्या वाजिना. कारण ज्याचं जळत त्यालाच कळत. बाया पुढं टाळ्या वाजित. बाया म्हणते ना, ह्या पोनी तर बाप मालकाची सेवा करायला सांगितली. तो जंगलात जाऊन तप केले, माझं तप घरात झालंय. पतीची मता अनुसरोनी पतिव्रता. अनायासे म्हणजे जंगलात न जाता आत्महिता भेटेची गा. वा, पतीच्या मताला अनुसरून जर माऊली राहिली तर ते एक तप आहे महाराज. वा, संपला माझा विषय. तपात ताकद राहते. एकदा सूर्य रुसला, जा मला उगवायचंच नाही, आणि अंधार पडला. सगळ्यांनी विनंती केली, अरे 24 तास झाला अंधार पडला. 12 तास अंधार ठीक आहे, 12 तास उजेड ठीक आहे. अरे तू उदयाला हे, मी उदयाला येणार नाही. मग एक साधू म्हणजे नको उदयाला येऊ. साधूने कमराला लावलेली छाटी काढली, म्हणजे लंगोटी. लंगोटी आकाशात फेकली, नको उगू. लंगोटीचा प्रकाश असा पडला, सूर्याचा प्रकाश फिका. ज्ञानोबराय वर्णन करतात, एकाची शाटी तपिन्नली. काय तप होतं महाराज. सूर्याच्या गैरहजेरीत एकाच्या लंगोटीने सगळ्या जगाला प्रकाश दिला. वा, काय तप होतं. एकाची शाटी तपिन्नली. एके सृष्टीवरी सृष्टी केली. विश्वामित्र म्हणले, ब्रह्मदेवा तुम्ही काय सृष्टी करताय? मी तुमच्यासारखी प्रतिसृष्टी करून दाखवतो. त्यांनी प्रतिसृष्टी केली. म्हणून म्हैस ही विश्वामित्राच्या सृष्टीतली
आणि गाय ही ब्रह्मदेवाच्या सृष्टीतली, म्हणून देवाच्या पूजेला गावरान गाईचं दूध लागतं आणि गावरान गाईच्या तुपाचा देवा लागतो. म्हशीचं दूध चलत नाही का, ती विश्वामित्राच्या सृष्टीतली. कोणी म्हणते जर्सीचं, ते शास्त्रात लिहिलेलंच नाही, सांगून काय फायदा नाही. जर्सीचा विषय शास्त्रात आलेला नाही. वा, असं आहे. मसूरची डाळ आपण खात नाहीत ना, मसूरच्या डाळीचं वरण खात नाहीत आपण का, कारण मसूरची डाळ ही विश्वामित्राच्या सृष्टीतली आणि ब्रह्मदेवाच्या सृष्टीतली तुरीची डाळ आहे. महाराज आपलं तुरीची, मुगाच्या डाळीचं वरण कोणाला त्रास देत नाही. तुमच्याकडं बोरसोरी वरण एक लातूरला भारी आहे बाळा. वा, तोंडाला पाणी आलं का काय, वा काय मला हेच सांगायचंय. काय माणसं तपी होती हो. एके सृष्टीवरी सृष्टी केली, एकी समुद्री पाशाने वाहुनी उतरली समुद्री कटकी. बरोबर आहे, बरोबर. संपला माझा विषय. तप म्हणून कोणी तपाला चाललाय तर जाऊ द्या माऊली. एखाद्याला वाटतं हिमालयात जाऊन तप करावं, भंडाऱ्यावर जाऊन तप करावं, भामचंद्रावर जावं तप करावं, जसं तुकोबराने तप केलं तर जाऊ द्या. आडवा पाय घालायचा नाही. तो तप करील, तुम्ही सहकार्य केलं तर तुम्हाला फुकट सुख भेटेल. वा, तप तीर्थ, कोणी तीर्थयात्रा करत असेल तर करू द्या, त्याला आडवा पाय घालू नका. तुकाराम महाराज तर म्हणतात तीर्थाला चालला तर त्याला थोडी दक्षिणा द्या. द्रव्य देवोनिया धाडावे तीर्थाशी तुकोबा आहे सांगतात. कोणी जर तीर्थाला चाललं तर त्याला द्रव्य द्या. गेला आला त्याशी अर्ध पुण्य, असं आहे. ते पुण्य आपल्याला घेतं. कोणी तीर्थयात्रेला चालला, एखाद्याला आळंदी वारीला जायचंय, पैठण वारीला जायचंय किंवा पंढरपूरला जायचंय. पंढरपूरला चालले होय, तिथे कसली सोयन कसले काय ना, आपल्याला कोणी विचारित आहे नका जाऊ. झालं ते नाही गेला, याला दुःख भेटणार. आपण न करी तीर्थ यात्रा, तुझी याशी जावो नेदी. विषयाचा लंपट शिकवी, कुविद्या कुबुद्धी शिकवी, कुविद्या कुबुद्धी करंटे कपाळ ज्याचे, नाम नये वाचे. माऊलीचा अभंग आहे. स्वतः तीर्थयात्रेला जात नाही, दुसऱ्याला जाऊ देत नाही. कोणी जर तीर्थयात्रेला चालला असेल तर जाऊ द्या, आडवा पाय घालू नका. तपतीर्थ दान आता या वर्षी 111 आहे. मग एखाद्याला वाटलं बाबा मला असं वाटतंय एखाद्या कीर्तनकाराचं सौजन्य द्यावं, एखादा म्हणतोय मला नाश्ता द्यावा वाटतोय, एखादा मला पंगत द्यावा वाटतोय. पण गावातलं एखादं काय म्हणतंय, देऊ नको पंगत तिथं का, तिथे आपल्या हातात आहे काय, ते दुसरे कारभारीत म्हणजे आपल्या पार्टीच्या हातात सप्ताह राहिला नाही, त्या पार्टीच्या हातात गेलाय. अरे बाबड्या, पार्ट्या ग्रामपंचायतमध्ये असतात, सप्त्यात नसत्यात. पार्टीचे चपला बाहेरच काढायच्या मग मांडवात यायचं. मला इथं का पार्टीचा विचार केला तो यंदाची दिवाळी खाणार नाही. वर बघा, दिवाळीच्या आत निघून जाणार. फक्त त्याचा वर्षाच्या दमाला सांगा, म्हणजे मी अभंग घेतो. येथे येऊन केले काय विठ्ठल नाही आठविना, अहारे मोढा भाग्य. मी हा बंगले सोयीने घेतलाय महाराज. हा भंग घेतला का सप्त्याला कोणी आडच येत नाही महाराज. आड घेतलं का ते अभंगच असा आहे महाराज. वा, कोणी दान करत असेल तर करू द्या, तुम्हाला करायचं नाही तर करू नका ना. पण जो करतोय त्यांना आडवा बघा, पाय कशाला घालता, आणि फुकट दुःख भेटलं ना तुम्हाला. म्हणून दान करत आहे, करू द्या. वा, तपतीर्थ दान. व्रत, काहीला व्रत करायचा नाद राहतो. मग कोणी व्रत करतं एकादशीचं, कोणी सोमवारचं. व्रत करा एकादशी सोमवार, कथा पूजन हरि जागर, हरि जागर. पुण्य ते असे गाता नाचता फार, गाता नाचता फार. पुन्हा बोलिला संसार नाही नाही सत्यत्वे. आहा आहा रे भाई, आहा रे भाई. आमची रथ बघा 12 नंबर दिंडी. दिंडी माझी नाही, दिंडी बारामतीची. बारामतीची 12 माणसं नाहीत भजनाला. भजन आम्हीच सांभाळतो, आम्हीच भजनाचे मालक. पण खूप भजन चांगलं राहतं. हे कावडीचे अभंग आहेत. तुम्ही 20 मध्ये चालता दादांच्या दिंडीत, सद्गुरू दादांच्या दिंडीत. ऐका, संपला माझा विषय. तपतीर्थ दान व्रत. कोणी व्रत करत असेल करू द्या. वा, कोरोनाच्या काळात डॉक्टर लोकांनी एकच तडाखा धरला होता. काय एकादशी धरताय ना, सोडून टाका. माळ घातली, काढून टाका.
म्हणजे ज्यांनी दुसऱ्याचे एकादशा मोडल्या, सोमवार मोडले, माळा काढल्या, मग त्यांनी बी फॅनला दावा बांधून आत्महत्या केल्या, पोराने आत्महत्या केली किंवा पप्याची आई निघून गेली, काहीतरी झालंय म्हणजे झालं. ज्यांनी वारकऱ्याचं व्रत मोडलंय त्याचा संसार सुखाचा होणार नाही, किंवा बायको तरी त्याला हाताखालून काढणार, काहीतरी होणार म्हणजे होणार. वारकऱ्याचं व्रत मोडू नका. तुम्हाला करायचं नाही करू नका ना. तुम्हाला का पत्र आलं का तुकाराम महाराजाचं करा म्हणून? करू नका. पण जो करतोय त्याला आडवा पाय घालायचं नाही महाराज. वा तपतीर्थदान व्रत आचरण, काहीला आचरण चांगलं ठेवायचा नाद असतो. पाठ उठायचं, आपल्या बेनीनाथ महाराजाचे दर्शन घ्यायचं, गावात मारुतीला पाणी घालायचं, मग 101 प्रदक्षिणा करायची. आपलं ग्रामदैवत हे गावीची या देवा नाही दंडवत, ब्राह्मण अतिथ घड्याची ना थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी तुकाराम महाराज. वा तुम्ही गाथा वाचित नाही हो. गाथ्यामध्ये तुकाराम महाराजाचा नुसता फटकवायचाच कार्यक्रम आहे महाराज. हो गाथा वाचा बघा, माथा ठिकाणावरच येणार त्याचा. अरे मग एखादा मनुष्य पाठ 4 वाजता उठतो, मारुतीचं मंदिर झाडून काढतो, मारुतीला पाणी घालतो. मग माझी विनंती, त्याला सहकार्य करा. ते मारुतीला पाणी घालायला लागलं तुम्ही फुलं आणून द्या. तुम्ही एवढं केलं, एवढं फुलं घ्या, मारुतीला सहकार्य करा, फुकट सुख. काही कायचं एवढा तडाखा लय देवाला वलं केलं, कायला पाठच पाणी घालितो, दिला भोंगा लावून म्हणले आमच्या झोपा मोळड्या. आरा यंदाची दिवाळी तू खातच नाही, लिहून तू निघालाच नाही तर पप्याची आई चाललीच म्हणून तुला. पप्याची आई गेली का बस एकटाच मासे आणि लोहाऱ्याचे यश म्हणून ध्यानात. कोणी आचरण शुद्ध ठेवत असत तर त्याला करू दे, आडवा पाय घालू नको. तपतीर्थदान व्रत आचरण, गाता हरे गुण, भजन चाललंय, भजन बंद करा असं, काकडा बंद करा असं. कोणाचा काकडा बंद करू नका, कोणाचं भजन बंद करू नका. तुम्हाला भजनाला बसायचं बसू नका. कानात बोळे घाला. आता बोळे घालायची गरज नाही, हेडफोन घाला, झोपा. पण एखाद्याचं भजन बंद करू नका. लय कठीण आहे महाराज. ज्याने भजन बंद केलंय त्याचा खकानाच झालाय महाराज. विषय संपला. म्हणून तपतीर्थदान व्रत आचरण, गाता हरे गुण वारू नये. का वारू नये त्याचं कारण दुसऱ्या चरणात सांगतात. कोटी खूप द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं पण भगवान कृष्णच धावले. वा ऐका माऊली,
जो तप करतो, तीर्थ करतो, दान करतो, व्रत करतो, आचरण करतो, हरीचा गुणानुवाद गातो, त्याचे वाडवडील वाट पाहतात. कोटी कुळे त्याची वाटुली पाहती. बाप, आजा, पंजा, खापर पंजा, चिपड पंजा, तुपड पंजा, मुपड पंजा लागेल एवढे आहेत. सगळे वाट बघत येतं की हा कधी तप करेल, कधी तीर्थाला जाईल. वाट बघत येत आपले पूर्वज, कधी पारायणाला बसेल, कधी दान करेल, कधी ते तप करेल, कधी भजनाला बसेल. वाट बघत येत. हे तुम्ही काही आता आधी काकाजी बसले, काकाजी सांगत असते तुम्हाला पितृदोष आहे. बरं हो, पण पितृदोष जायचा असेल तर हे करावं लागेल. कारण कोटी कुळे त्याची वाटोली पाहती. कुळं वाट पाहतात की तुम्ही कधी साधना करतात, आणि तुम्ही साधना केली तर ते मुक्त होतात. आणि जो साधना करणारे एखाद्याने आडवा पाय घातला, याच्या पितृदोष आडवा पाय घालणाऱ्याला लागतो. तुकाराम महाराजांची नीती त्या तया घडती ब्रह्महत्या. ब्रह्म शब्दाचा अर्थ घ्यायचं ब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेले पितर. ब्रह्महत्या शब्दाचा अर्थ घ्यायचा पितृहत्या. त्याला पितृहत्येचं पाप लागत माऊली. आणि म्हणून आपलंच पाप फेटाना दुसरं कशाला करून ठेवलं. आपल्या पापे न सुटे सायासे कोण्या काळे आयशे निस्तरेल. कशाला हे नवीन पाप करून ठेवलं. तुम्हाला करायचं नाही तर करू नका, पण जो परमार्थ करतोय त्याला कशाला आडवा पाय घालता. आपलंच पाप पहिलं फाटाना नवीन आडवा पाय घालून कशाला जोडून ठेवलं. वा, आपल्या पापे न सुटे सायासे कोण्या काळे आयशे निस्तरेल. मग या अभंगाचा सार काय. सार सांगतात, व्हावे सायतया न घालावे भय. हा सार आहे महाराज अभंगाचा. परमार्थ करणाऱ्याला सहकार्य करा. तो का म्हणे, सत्य कर्मा व्हावे साह्य, व्हावे साह्यतया न घालावे भय. भय घाता तर घातलिया भय, जाणे न घालावे भय. फुकासाठी पाहे लाभ घात. वा, कसं आहे बघा ना, फुकट लाभ सहकार्य केलं तर, आणि आडवा पाय घातला तर फुकट घात. म्हणून तुका म्हणे हित माना या वचना, सुख दुःख जाना साधे फुका. कोटी कुळे त्याची वाटोली पाहते, त्या तया घडती ब्रह्महत्या. चाल म्हणायची का विठोबर पाय भजन घ्यायचं. शेवट संजीवन समाधीच्या प्रांगणात गेली 111 वर्षापासून हा उत्सव चाललाय. आणि श्री संत नरहरी महाराजांचा संजीवन समाधी सोहळा. संत नरहरी महाराजांची समाधी कुठे आहे माहिती का? कुठे? देवाच्या कमरावर. नरहरी महाराज देवाच्या पितांबर जो आहे ना, कमरेचा कंबरपट्टा, तर त्या कंबरपट्ट्यात भगवंताच्या नरहरी महाराज विलीन झालेले आहेत. हे ध्यानात धरा. कटीसूत्र कटावरी तो हा सोनार नरहरी. नाथ महाराजाचं प्रमाण आहे. खूप भाग्याने या गोष्टी. आणि आपल्या गावात आता पंढरपूरला जाऊन तुम्हाला कधी भगवंताच्या कमरेजवळ कोण उभा करायचं तिथंच हाकलून देतील. म्हणून मग इथं घडावं म्हणून आमचे आदरणीय कृष्णा महाराज, त्यांचे वडील, त्यांचे आजोबा, पंजोबा, वाडवडिलापासून हा मोठा उत्सव इथं चालतो. आणि म्हणून खूप धन्यवाद. सगळ्यांना एक आमंत्रण आहे. आमंत्रण असं आहे की चालू वर्षामध्ये आपल्या लातूर जिल्ह्याचं भाग्य उदयाला आलं माऊली. का भाग्य उदयाला आलं? चालू वर्षामध्ये ज्ञानोबरायाला अवताराला येऊन 750 वर्ष पूर्ण होतात. संत शिरोमणी सावता महाराज यांना अवताराला येऊन 775 वर्ष पूर्ण होतात. संत शिरोमणी नामदेव महाराज, संत जनाबाई आणि 14 जणांचं कुटुंब यावर्षी समाधी घेऊन त्यांना 675 वर्ष पूर्ण होतात. श्री संत नाथ महाराजांचे गुरु जनार्दन पंत, आपण जे रोज म्हणतो ना आरती ज्ञानराजा, ती जनार्दन पंताच्या शिष्याने लिहिलेली रामा जनार्दनी असं आहे.
आणि अवघ्या चित्रलोक्य म्हणतात ना, ते त्यांच्या शिष्यानेच लिहिलेले. त्यांचे 3 शिष्य होते. एका जनार्दन, रामा जनार्दन आणि जनी जनार्दन असे 3 शिष्य आहेत. पण त्यांचे शिष्य असे तर गुरु कसे. आणि म्हणून त्या गुरूंची समाधी देवगिरीला आहे, दौलताबाद म्हणतात त्याला. यावर्षी समाधी घेऊन त्याला 450 वर्ष पूर्ण होतात. या घटनेला श्री संत तुकोबारायला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात. आणि तुकोबारायचे चिरंजीव नारायण महाराज देहूकर यांना अवताराला येऊन 375 वर्ष पूर्ण होतात. 7 संतांचा मुहूर्त एकत्र आला म्हणून सगळा लातूर जिल्हा खडबडून जागा झाला. कारण मराठवाड्यातील अध्यात्माची राजधानी म्हणून लातूर जिल्हा ओळखला जातो. आणि म्हणून आपल्या लातूर जिल्ह्यात तुकोबारायचा 375वा, माऊलीचा 750वा मोठ्या प्रमाणात साजरा करायचा ठरला. आणि मग त्याचं नियोजन केलं. तर तारीख आहे 22 फेब्रुवारी ते 2 मार्च या दरम्यान हा उत्सव होणार आहे. 25,000 गाथा वाचक, रोज 2,000 टाळकरी, रोज 50 पखवाज. कीर्तनाला पहिल्या दिवशी 1,00,000 लोकांचं नियोजन आहे. आणि काल्याच्या दिवशी 10 लाख भाविकांना पुरणपोळीचं नियोजन आहे. आणि म्हणून माझी विनंती, अख्खा मराठवाडा हजर राहणारे आपल्या लातूरला, लातूरपासून जवळ खंडापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, खंडापूरला आशिया खंडातला 1 नंबर उत्सव होणार आहे. आणि म्हणून सगळा महाराष्ट्र लातूरला येणार आहे. तर आपल्या उदगीर तालुक्याच्या 1 दिवस भाकरी, आता 1 दिवस भाकरी करून देताल का मग तुकाराम महाराजाला? हो, आता गावकरी नियोजन करा, नियोजन करा. गावात एखादी गाडी बघा, सगळ्या गावांच्या भाकरी त्या गाडीत गोळा करा. एका गाडीत भजनी मंडळी, एका गाडीत भाकरी, भजन करीत चालायचं. लोक म्हणले पाहिजे कुठून भाकरी आल्या? लोहाऱ्याच्या भाकरी आल्या. आणि म्हणून मग असं सुंदर नियोजन आहे. गावात त्याचे पावती पुस्तकं येतील. भाकरी आमटीची पंगत आपली, कारण 1,00,000 लोकांना कोण जेव घालणार 3 टाईम? मग ज्यांच्या भाकरी त्यांचीच आमटी. आणि म्हणून मग असं नियोजन लावलं. गावात पावती पुस्तकं. आदरणीय किसन महाराज जगताप माझ्या पुढं बसलीत. ही मंडळी, देवणी तालुक्याचं काम जवळजवळ सगळं झालेलं आहे. थोडे उदगीरची गावं काही उमाकांत महाराज राहिलेले, तर झाले, आलीच बरीच गावं आलेली इथं. तर आपल्या उदगीरच्या मध्ये परत तपशाळे साहेब, तुम्ही आदरणीय महाराज, तुम्ही सगळी मंडळी जरा राहिलेल्या गावांचा धांडोळा घ्या. आपल्या जिल्ह्यात जर एवढा मोठा उत्सव होतोय तर तुका म्हणे बहु लाठे हे भोजन, नाही रीता कोण राहत राहू. आपण मागे राहू नये. आणि 21 तारखेला तुकोबारायांच्या, नामदेव महाराजांच्या, सावता महाराजांच्या, गोरोबा काकाच्या, नामदेव महाराजांच्या, जनाबाईंच्या, ज्ञानोबारायांच्या, सगळ्या संतांच्या पादुका हेलिकॉप्टरने आपल्या लातूर जिल्ह्यात येणार आहेत. 21 तारखेला सकाळी 8 वाजेपर्यंत हेलिकॉप्टरने भंडारा डोंगरावरच्या तिथं हेलिपॅड बनवलं आहे. तिथं सगळ्या पादुका एकत्र बोलवायच्या आणि तिथून हेलिकॉप्टरने आपल्या जिल्ह्यात येतात. देवाने त्यांना विमान दिलं, आपण हेलिकॉप्टर देऊ शकत नाही. आणि म्हणून मग आपण सर्वांनी 8 वाजता तिथं जमा व्हायचंय. सकाळी 8 वाजता कीर्तन आहे. सद्गुरू विठ्ठल शास्त्री महाराज दिवेगावकर, त्यांची सेवा या सप्त्यात आहे मला वाटतं. आगमनाचं कीर्तन म्हणायचं त्याला, आगमनाचं कीर्तन. आगमनाचं कीर्तन झालं का मग मिरवणूक निघणार. मिरवणूक ढिली नाही. 2 भजे खाल्ले तरी उपास मोडतो ना, मग किलो भरच काय. मिरवणूक अशी ढिल्ली काढायची. 375 वर्षानंतर तुकोबाराय आपल्या भागात येऊ राहिलेत ना, मग 375 पुढं वारकरी पताका घेऊन चालणार. 375 पताका. त्याच्या पाठीमागं 375 महिला तुळस घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 महिला कलश घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 विणेकरी. असे विणे वाजले पाहिजे जणू आग्या मोहाळ उठलोय, बांग बांग बगांग. त्याच्या पाठीमागं 375 पखवाज, त्याच्या पाठीमागं 375 टाळकरी, त्याच्या पाठीमागं 375 कीर्तनकार फेटे बांधून, त्याच्या पाठीमागं 375 नारायण नावाच्या व्यक्ती, 375 तुकाराम नावाची माणसं, 675 नामदेव नावाची माणसं, 450 जनार्दन नावाची माणसं, 675 जनाबाई नावाच्या महिला, 750 ज्ञानेश्वर नावाची माणसं आणि 775 सावता नावाची माणसं. जरा सावता आणि जनाबाई सापडणं अवघड. तर आता गावगाव जनाबाई कमी आणि शांताबाई जास्त आहे. आणि म्हणून सगळ्याला विनंती, खूप मोठा उत्सव आहे. तर आपल्या भागातल्या सगळ्या याद्या करा आणि याद्या पाठवा. माऊली, असा उत्सव परत ज्याने हा उत्सव पाहिला नाही त्याने लातूर जिल्ह्यात येऊन काहीच मिळवलं नाही. आणि म्हणून सगळ्यांनी तटून राहा. याचं एक ट्रस्ट केलं. ट्रस्टमध्ये आम्ही किसन महाराज, आम्ही कोणीच नाही, आम्ही महाराज मंडळी कोणीच नाही, सगळी वारकरी. इथं काल्याच्या दिवशी हिशोब उरलेली रक्कम जगद्गुरु तुकोबारायचं 200 कोटीचं मंदिर भंडारा डोंगरावर उभा राहत आहे. आणि विशेष म्हणजे तिथला पुजारी लातूर जिल्ह्याचा आहे, हे विशेष आहे.
तिथं जो पुजारी ना लातूर कुठे हजरच आहे हो. आणि म्हणून खूप मोठं जे प्रभू अयोध्येत रामरायाचं मंदिर चाललंय ना, मग तेच आर्किटेक्ट, तेच कारागीर, तोच दगड तुकोबरायाच्या मंदिराला 200 कोटीचं काम चाललंय. अख्खा महाराष्ट्र त्या कामासाठी तटून आहे. त्याचं पुढल्या वर्षी कलशारोहण आहे. कलशारोहण आदरणीय नरेंद्रभाई मोदी येणार आहेत महाराज. वा. आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन, त्यांना का आणायचं कळायलाच नाही पाहिजे ते काय बोलते. काय चाललंय, काय अक्षर कळायला नाही पाहिजे कोणाला काय म्हणते ते. मला नियोजन 1 लाख लोकांचं पारायण आहे भांडाऱ्यावर. पण ते पुढल्या 1.5 वर्षाने आज होतो. मोठा कार्यक्रम होणार आहे. तर आपल्याला सगळ्यांना त्याही उत्सवाला जायचं आहे. माऊली 21 तारखेला पादुका येतील. 21ला संध्याकाळी कीर्तन अच्युत महाराज दस्तापूरकरांचं आहे. आणि 22 तारखेपासून खूप सुंदर उत्सव आहे. 2 टाईम कीर्तन येतं, खूप अन्नदान, खूप राहण्याची सोय तर अशी ना, पुरुषांची मुक्कामाची स्वतंत्र सोय, महिलांची मुक्कामाची स्वतंत्र सोय, सगळ्याचे पाहुणे रावळे आहेत लातूरमध्ये महाराज. आणि म्हणून सगळ्याला विनंती की आपण पाहुण्या रावळ्यांकडे उतरा, या उत्सवात सहभागी व्हा. ज्या गावाची तयारी राहिली असेल त्या गावाला तपशाळे साहेब जावं लागेल. सगळे मंडळी जा आणि त्या उत्सवाचे सहकार्य आदरणीय जगताप बाबांना घ्या. सगळ्या गावांकडे जा. माऊली आपण संसारात काय कमी पळालो होत का आत्तापर्यंत? इजार फाटूस तर पळालो होतं. इजारी फाटल्या म्हणून आपण धोत्र घालायला लागलो असो. आणि म्हणून संसारात काही कमी पळालोत का? तर एवढं जर आपण 1 महिनाभर तुकोबरायासाठी पळालो तर तुम्हाला मरता खेपी म्हणायला होईल. माझ्या जिल्ह्यात तुकोबरायाचा उत्सव झाला आणि मी त्याच्यासाठी थोडं सहकार्य केलं होतं, हे जन्मभर म्हणायला होईल. नाही तर जन्मभर तुमच्या मनात राहील एवढा मोठा उत्सव झाला, मी गेलोच नाही, मग तुम्ही लवकरच जाता ना. आणि म्हणून सगळ्यांना विनंती की आपण या उत्सवाची सगळ्याने लक्षात सूचना घ्यायची. ज्ञानेश्वर दावणगाव पुढं पाठीमागा हंगरगा. परवा भंडारा डोंगरावर उत्सव झाला आणि त्याच्यावर माझ्यावर खूप जबाबदारी होती. मला दावणगावला कीर्तन होतं, तर मी दावणगावकराला विनंती केली, एवढ्या वर्षी माझी सेवा रद्द करा, मी पुढल्या वर्षी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. कोण आले दावणगाव तिथं? आहेत का? आहेत का? हा का तुमच्या दावणीलाच बांधून घ्या आम्हाला. राहून गेलं त्यांचं त्या दिवशी. तुका
गाव पुढं दुगोळी या पाठीमाग तू बघ ना वाटोळे महादेव आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये एक अभूतपूर्व असा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह होऊ घातलेला आहे। त्या सप्त्याच्या स्वरूपाविषयी दुपारच्या कीर्तनामध्ये हरिभक्तीपरायण उमाकांतजी तपशाळे साहेबांनी सविस्तर आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। त्या सप्त्याचं स्वरूप समजावून सांगत असताना मोठे पत्रक छोटे पत्रक आपल्या समोर आहेत। हजारोच्या संख्येने ते पत्रक आम्ही गावोगावी वाटलेले आहेत आणि भेटीने सर्व सांगत आहोत। आणि त्या एकूण सप्त्याचे भव्यता आहे, दिव्यता आहे। या सप्त्यासाठी आतापर्यंत आम्हाला ज्यांनी ज्यांनी हस्ते परहस्ते सहकार्य केलेलं आहे खूप चांगला प्रतिसाद आहे। आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्यांचं कौतुक करावं ही आमची भूमिका आहे, हे आमचं मानस आहे। त्या निमित्ताने आज या ठिकाणी आपल्या इथे शेजारी करडखेल येथील हरिभक्तीपरायण सुमनताई मुळे या आई साहेबांनी पहिल्याच भेटीमध्ये असं सांगता क्षणी अतिशय एकाच दिवसात महाराज एकाच दिवसात एक पुस्तिका पावती पुस्तिका संपवून आम्हाला फोन केलेला आहे। हे असलं कार्य आहे असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी शब्द टाकला आणि प्रत्येकाने त्यांना अशा पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे। म्हणून त्यांचं कौतुक करावं या हेतूने महाराजांच्या 25,000 शुभ हस्ते आम्ही पांडुरंगाची प्रतिमा आणि शाल देऊन या ठिकाणी सत्कार करत आहोत।
जरा माई तिकडं बघा माई बाई माणसं काम करते तर गड्याने काय बांगड्या भरल्या वर बघा. आणि म्हणून लोहारा गावाची सगळ्या जबाबदारी तुमच्यावर आहे बरं का मंडळी. सगळी मंडळी एकत्र या आणि पुढचं काम राहिलं. तसेच आपल्या या परिसरातीलच कुमठा गावातील सर्व समस्त ग्रामस्थ मंडळीकडून ही अशाच पद्धतीने सहकार्य आम्हाला झालेलं आहे. त्यात प्रामुख्याने हिरिरीने भाग घेऊन हरिभक्तीपरायण संतोष महाराज कुमठेकर यांनी सहकार्य केलेलं आहे. त्यांचाही या ठिकाणी महाराजांच्या शुभ हस्ते आम्ही सत्कार करतो. ₹25,000 यांनी 52,000 रुपये. वा उदगीर तालुक्यातून सर्व प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत. आम्ही जिथं कुठे गेलो नसेल तर त्याही ठिकाणी आपण स्वतःसुद्धा होऊन आम्हाला अजून सहकार्य करू शकता. सज्जन हो, इथं विशेषत्वाने उल्लेख करावायचा आहे तो असा, महाराज म्हणाले त्या सप्त्याला जर आपण गेलो नाही तर आपण असं मुकलो की आता पुढेही तुम्हाला काही तसला सप्ताह पाहायला अनुभवायला मिळेल की ना आम्हाला मार्गदर्शन करावं ही विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सद्गुरू ब्रह्मचैतन्य तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा सप्ताह, या सप्त्यातला आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची आजची सेवा आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आदरणीय छोटे माऊली उपस्थित राहून 16व्या अशी कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. तरी सर्व सप्ताह कमिटीतर्फे महाराजांचे आभार व्यक्त करतो आणि आमच्या सप्ताह कमिटीतर्फे जे आलेले कीर्तनकार आहेत त्या कीर्तनकारांना प्रत्येकांना पांडुरंगाची मूर्ती आम्ही त्यांना सप्रेम भेट देत आहोत. म्हणून सप्ताह कमिटीतर्फे मी श्री शिवशंकर पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी समोर येऊन महाराजांना शाल, श्रीफळ आणि पांडुरंगाची मूर्ती भेट द्यावी ही त्यांना विनंती करतो. त्यानंतर आजच्या कीर्तनासाठी विशेषत्वानं उपस्थिती असणारे आमचे श्री हरिभक्तपरायण बाबू महाराज लोणीकर यांचाही सन्मान होईल. त्यांनाही विनंती करतो शाल, श्रीफळ देऊन महाराजांचाही सन्मान करावा अशी मी हरिभक्तपरायण कृष्ण महाराजांना विनंती करतो. त्यानंतर आजच्या या कीर्तनासाठी उपस्थित आमच्या परिसराचं वैभव असणारे श्री हरिभक्तपरायण किसन महाराज जगताप ओलांडीकर महाराज यांनाही विनंती करतो की या सप्ताह कमिटीतर्फे जो मानाचा श्रीफळ शाल देईल त्याचा त्यांनीही देखील सन्मान करावा असे श्री हरिभक्तपरायण किसन महाराज जगताप यांना विनंती करतो. त्यानंतर दररोज असणारे अन्नदाते आणि जे यजमान आहेत त्या यजमानांचा देखील महाराजांच्या हस्ते सन्मान होतो. दुपारी श्री महाराजांच्या हस्ते आजचे अन्नदाते यांचा सन्मान झालेला आहे. आजच्या कीर्तनाचे यजमान श्री गोविंदराव पंढरीनाथ बाळसंगी गुरुजी आणि श्री नारायण पोद्दारहेर यांना विनंती करतो की त्यांनीही समोर यायचं आहे आणि सप्ताह कमिटीतर्फे महाराजांच्या हस्ते त्यांचा सन्मान होईल त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. बसा बाबा बाबा बाबा
या अन्नदाते या. त्यानंतर आपल्या सप्ताहामध्ये उद्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. रक्तदान शिबिर आणि सर्व रोग निदान शिबिर या शिबिराचं आयोजन आपल्या या सप्ताहामध्ये केलेलं आहे. तरी या शिबिराचाही सर्व भावी भक्तांनी लाभ घ्यावा ही नम्रतेची विनंती. उद्या सकाळी ठीक किती वाजता प्रवचन 11 ते 12 या वेळेमध्ये श्री हरिभक्तपरायण गुंडेराव महाराज जोशी हेरकर यांचे प्रवचन होईल आणि उद्या रात्री ठीक बरोबर 8 ते 10 या वेळेमध्ये श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य प्रभुराज महाराज वास्कर यांचे सुसराव्याशी कीर्तन होईल. या कार्यक्रमाचा सर्व पंचक्रोशीतील आलेल्या भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ही नम्रतेची विनंती. विठ्ठल जय जय.